आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते. एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटापूर्वी ते गेले. अहो ऐका, तुम्ही बसा, मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका, तुम्ही जरा बसा. काय माननीय विरोधी पक्ष नेते, आपण चालू करावं 4 वाजता गिलोटीन आहे, यामध्ये टाइम असं होत नाही. तुम्ही 10 मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा. 4 विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे, 4 विभागाची, आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत. दादा, तुम्ही म्हणताय तुमचं आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा, विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात, तुमच्या बजेट मधले जे विषय वेगळे असतात. अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी, एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 62 पत्र दिले अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे, हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. अरे काय बोलावं आम्ही, आणि म्हणून बोलू द्या, विरोधी पक्ष नेते बोलतायत, म्हणून हे गंभीर नाही. आम्हाला स्थगित, आमची मागणी अध्यक्ष महोदय, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या. त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे. विरोधी पक्ष नेते, आपण चालू करा. अरे 10 मिनिट, आता तर 10 मिनिट झाले होते की तुमच्या बहुमताच्या बराबर जे करायचं ते करा. हेच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे. तुम्ही खरं म्हणजे चालू आहे करा ना, चालू आहे. गिरीश भाऊ, चालू आहे. काय काम करायची. विरोधी पक्ष नेते, आपण बोलत राहा, बोला. तुम्ही सूचना द्या ना, मंत्र्यांना बोलवा म्हणून सूचना द्या ना. मंत्री येणार आहेत, तोपर्यंत चालू करा. विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत, त्यांचा प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर ते येणार आहेत. आदितीताईंना निरोप दिलेला आहे, ते अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय, म्हणजे जनतेला न्याय मिळावं, अशी आमची अध्यक्ष महोदय, इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते. अध्यक्ष महोदय, मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय, किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग, ग्रामविकास मंत्री महोदय, इकडे लक्ष द्या. तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका, कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही. एवढं तरी करू नका हो. अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना, हे चुकीचं आणू नका, तुम्हाला विनंती आहे. हे खोटं बोललंय अध्यक्ष महोदय, हे काढून टाकणार, आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला. मी तुमच्याकडे माहिती देतोय, जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बाल कल्याणचे प्रश्न, कुठे गेलाय मंत्री? कुठे
अरे महिला हे यांच्याकडे आहे काय? आदितीकडे आहे. आदिती बांधकाम नाही, महिला बाल कल्याण म्हटलं मी. नाही, महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री. कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय, सभागृह कसं चालवायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ? हे बघा, तुम्ही मला सांगू शकत नाही. तुम्ही मला असे चालणार नाही. तुम्ही गपचूप बसलं पाहिजेत. यांना दम द्या. मंत्र्यांना दम द्या. यांना बसून बोलायची गरज नाही. मान्य विरोधी पक्षनेते, आपल्याला विनंती आहे आपण चालू करावं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्ताने आहेत उपस्थित. तिथे बसून आपण चालू करावं. स्थानी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला मी येतील. काय खोटं बोलतो काय? बोला, तुम्ही बोला. यांना बोलू द्या, मंत्र्यांना बोलू द्या. विरोधी पक्षनेते, अध्यक्ष महोदय, काही शिस्ती असावी लागते. काय चाललंय? सभागृह कसं चालवलंय आपण? विरोधी पक्षनेते आपण चालू त्याला करावं. जागेवर जायला सांगा. त्याला जागेवर जायला सांगा. ही कोणती पद्धत आहे नवीनच? सदस्यांनी पुढे बसायचं, मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा. आपण सहन नाही केलं पाहिजे या पद्धतीनं. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. नाही, एक गिरीश महाजनजी विनंती आहे, असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा. वारंवार उभे राहू नका, तुम्हाला विनंती आहे. आता मी यांचा ऐकून सुरू करू, तुमचं ऐकून नाही, या मंत्र्यांचं ऐकून मी करू. आपल्याला विनंती आहे आपण चालू मंत्र्यांचं करावं. ऐकू का मी? चालू करावं आपण. हे लागलेला मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून? अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजेत, मला सांगतायत. चालू करावं. चालू करा. 4 वाजता गेलोटीने विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा. हे बघा, तुम्ही आम्हाला शिकवू नका. सभागृहाची वेळ वाया घालवत रे. त्या मंत्री कुठे आहेत? लाज वाटत नाही मंत्र्याला बोलायला लागणार आहे? पुढे लक्ष आहे. तुमचे मंत्री कुठे आहेत? महोदय, सन्मान्य अजित अध्यक्ष महोदय.